नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। या प्रमुख 4 मागण्या आता मान्य होणार आहेत। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे व कोणत्या प्रमुख 4 मागण्या मान्य होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। या प्रमुख 4 मागण्या मान्य होणार। सेवानिवृत्तीचे वय वर्ष 60 वर्ष करणे। बघा, 7 पे कमिशन अपडेट काय आहे। राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर येत आहे। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 4 प्रलंबित मागण्यांसंदर्भात एक सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, बालसंगोपन रजा, जुने पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणे या संदर्भात या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित 4 मागण्या हे लवकरच पूर्ण होतील असे देखील चित्र आहे। नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या या 4 प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आणि अशाच परिस्थितीत आज आपण देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणत्या 4 मागण्या उपस्थित करण्यात आल्या आहेत या संदर्भात आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। बघा, या मागण्या मान्य होणार। फडणवीस यांना देण्यात आलेल्या या निवेदनात पहिली मागणी होती ती म्हणजे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना। या योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना याबाबतचा शासन आदेश हे लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दुसरी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तसेच देशातील इतर 25 राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा। तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर व्हावी। चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे हे लवकरात लवकर भरावे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख 4 मागण्या आहेत त्या मागण्या आता लवकरच या ठिकाणी मान्य होणार आहेत। एका अर्थाने एकूणच ही या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। या प्रमुख 4 मागण्या आता मान्य होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।